नमस्कार, मी कल्याणी थोरात. कल्याणी किचन फॅक्टरीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. या नवरात्रात तुम्हाला फराळाचं काय बनवायचं हा विचार करायची अजिबात गरज पडणार नाही. आज मी तुमच्यासाठी नवरात्र विशेष 9 दिवसाच्या 9 रेसिपीज घेऊन आलेली आहे. या रेसिपीज बनवायला सोप्या आणि तितक्या स्वादिष्ट सुद्धा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. चला तर मग थोडा हे वेळ न घालवता आपण आजच्या पहिल्या रेसिपीला सुरुवात करूया. आजची आपली पहिली रेसिपी आहे मऊ मोकळी आणि लुसलुशीत साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेला आहे. अर्धी वाटी शेंगदाणे, 1 बटाटा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ. एका पॅन मध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेणार आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला बटाटा आपल्याला हे मिनिटभर परतून घ्यायचं आहे. मिनिटभर परतून झालं की त्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट आपल्याला बटाटा शिजून घ्यायचा आहे. बटाटा शिजेपर्यंत शेंगदाण्याचं कूट तयार करून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर आपल्याला इथे शेंगदाण्याचं कूट तयार करायचं आहे. तयार केलेल्या शेंगदाण्याचं कूट आपण भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेऊ. आपला बटाटा मस्त शिजलेला आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊ. मीठ मिक्स झालं की त्यामध्ये साबुदाणा आणि शेंगदाणे टाकून घेऊ. हाय फ्लेमवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवर आपल्याला 2 मिनिट हा साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर आपल्याला 4 ते 5 मिनिट साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता 2-3 मिनिटांनंतर आपला साबुदाणा एकदम मस्त मऊ शिजलेला आहे आणि आपली खिचडी मस्त मोकळी पण झालेली आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि सर्व करते. साबुदाणा भिजवायला विसरलात का? टेन्शन घेऊ नका. आजची आपली दुसरी रेसिपी आहे साबुदाणा न भिजवता कच्चा साबुदाणा आणि कच्चा बटाटा वापरून खुसखुशीत खमंग थालीपीठ कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग थोडा वेळ न घालवता आजच्या आपल्या दुसऱ्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे. 1 वाटी साबुदाणा, 4 चमचे शेंगदाण्याचा कूट, 1 बटाटा मी उकडून आणि किसून घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि चवीपुरतं मीठ. सर्वात आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात साबुदाणा टाकून भरड तयार करून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला भरड तयार करून घ्यायची आहे. आता ती एका बाउल मध्ये काढून घेऊ. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि आलं यांची एक बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तयार केलेल्या साबुदाण्याच्या भरडमध्ये आपण आता सगळ्या वस्तू टाकून घेऊ. दाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, उकडलेला बटाटा आणि बारीक केलेली मिरची आणि आल्याची पेस्ट. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने मी यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेणार आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धी वाटी पाणी मी टाकून घेतलेलं होतं, अजून यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहे। हे व्यवस्थित मिक्स झालं की यावर झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता 15 मिनिटांनंतर साबुदाण्याने सगळं पाणी सोक केलेलं आहे। या कन्सिस्टन्सीने आपलं साबुदाण्याचं बॅटर तयार झालेलं पाहिजे। एका पॅन मध्ये मी अगदी थोडंसं तेल टाकून गरम करून घेणार आहे। पॅन गरम झाला की त्यामध्ये बॅटर टाकायचं आहे। आपल्याला जास्त जाड नाही बनवायचे हे थालीपीठ। यामध्ये बॅटर टाकलं की याला व्यवस्थित शेप येण्यासाठी असं चमच्याने आपल्याला ते सगळीकडे पसरून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची। हे थालीपीठ आपल्याला लो फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे, कारण या ठिकाणी आपण साबुदाणा कच्चा वापरलेला आहे, त्यामुळे तो शिजण्यासाठी थोडासा वेळ लागेल। साईडने असा गोल आकार द्यायचा आहे थालीपीठला, दिसताना व्यवस्थित दिसेल। व्यवस्थित हे पसरून झालं की यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट आपल्याला लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिट झालेले आहे। आपण आता आपलं थालीपीठ पलटून घेऊ। तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत झालेलं आहे। दुसऱ्या साईडनेही आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे। थोडासा वेळ लागतो हे थालीपीठ भाजायला, पण चव अप्रतिम लागते। दुसऱ्या साईडनेही आपण बघून घेऊ। थालीपीठ मस्त खरपूस भाजलेला आहे। आता मी सर्व करून घेते। तुम्ही हे थाली नवरात्र चालू आहे आणि साबुदाणा वडा बनवायचा नाही असं तर होतच नाही। आजची आपली तिसरी रेसिपी आहे टम्म फुगलेला आणि कुरकुरीत असा साबुदाणा वडा। साबुदाणा वडे बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजवलेला आहे। साबुदाणा भिजवताना 1 वाटी साबुदाणा असेल तर अर्ध्या वाटीपेक्षा कमी पाणी घालायचं, म्हणजे काय होतं आपला साबुदाणा या प्रकारे अगदी मोत्यासारखा टपोरा फुलतो आणि अगदी मऊ मोकळा होतो। त्यासोबतच इथे मी साहित्य घेतलेले आहे 2 उकडलेले बटाटे, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। सगळ्यात आधी आपल्याला एका मोठ्या पाटामध्ये आपला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ,
लाल मिरची पावडर, शेंगदाण्याचा कूट. आता हे आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असेल तर तुम्ही टाकली तरीही चालेल. तुम्हाला जिरे आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपण बटाटे कुस्करून टाकू. आता आपल्या ह्या तळ हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण मस्त मळून तयार झालेलं आहे. आता आपण याचे वडे तयार करून घेऊ. वडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हाताला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे वडे आपल्या हाताला अजिबात चिटकणार नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्यांची साईज कमी जास्त करून घेऊ शकता. मी इथे छोट्या साईजची वडे बनवणार आहे. मध्ये थोडेसे जाडसर आणि कडेने थोडेसे पातळ आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आपण सगळे वडे बनवून घेऊ. अगदी कमी साहित्यात एकदम परफेक्ट आणि चवदार हे वडे तयार होतात. आपले वडे मस्त बनवून तयार आहेत. आता आपण ते तळून घेऊ. इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. वडे तळण्यासाठी आपल्याला भरपूर तेल पाहिजे. आता आपण त्यामध्ये वडे टाकून घेऊ. तेल आपलं जास्त गरम नाही पाहिजे, नॉर्मल गरम पाहिजे, नाहीतर वडे टाकल्याबरोबर वड्यांचा कलर चेंज होतो. आणि आता हे वडे आपण लो टू मीडियम फ्लेमवर मस्त व्यवस्थित दोन्ही साईडने खरपूस तळून घेऊ. 2 मिनिटांनंतर आपण वडे चेक करून घेऊ. तुम्ही बघू शकता आपले वडे बघा कसे टम्म फुगलेले आहेत. आता ते आपण पलटून घेऊ. आणि दुसऱ्या साईडने ते 2 ते 3 मिनिट आपण मस्त फ्राय करून घेऊ. तुम्ही बघू शकता आपल्या वड्यांना मस्त कलर आलेला आहे आणि दोन्ही साईडने वडे आपले छान तळून झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊ. अतिशय कुरकुरीत झालेले आहे आपले वडे आणि अजिबात तेलकट नाही झालेले. तुम्ही बघू शकता आपले वडे एकदम असे टम्म फुगलेले आहेत. याच पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेऊ आणि सर्व करून घेऊ. तुम्हाला मी एक वडा दाखवते. तुम्हाला आवाजावरून कळतच असेल की आपले वडे किती कुरकुरीत झालेले आहेत. आणि मी एक वडा तुम्हाला असा खोलून दाखवते. बघू शकता मध्ये एकदम मऊ आणि वरून एकदम कुरकुरीत आपले वडे तयार झालेले आहेत. आजची आपली चौथी रेसिपी आहे अजिबात चिकट न होणारी मऊ लुसलुशीत आणि मोकळी साबुदाणा खिचडी. ही
खिचडी आपण हिरव्या वाटणात बनवणार आहोत, त्यामुळे त्याची चव खूप छान लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा इथे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतला होता. तुम्ही बघू शकता अगदी मोकळा आपला साबुदाणा भिजलेला आहे. कमीत कमी 6 तास आपल्याला हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. त्यासोबतच इथे मी 1 मोठा उकडलेला बटाटा, 1 वाटी जाडसर भाजलेले शेंगदाण्याचं कूट, 8 ते 10 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे. सगळ्यात आधी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून त्या आपल्याला बारीक वाटून घ्यायच्या आहे. या पद्धतीने आपण आपली मिरची वाटून घेतलेली आहे. आता एका पॅनमध्ये मी 3 चमचे तेल गरम करून घेणार आहे. तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरीही चालेल. आपलं तेल मस्त गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊ. जिरे आपल्याला मस्त तडतडून घ्यायचे आहे. तुम्ही उपवासाला घेत नसेल खात नाही टाकले तरीही चालेल. आता यामध्ये आपण बारीक केलेली हिरवी मिरची टाकून घेऊ. आणि ते आपण मिनिटभर परतून घेऊ. आपली मिरची परतून होती तोपर्यंत आपण साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेऊ. तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असेल तर तुम्ही मिरची सोबत कोथिंबीर बारीक करून टाकली तरीही चालेल. साबुदाणा आणि शेंगदाण्याचे कूट आपला मस्त मिक्स झालेला आहे. आता आपण मिरची चेक करून घेऊ. मिरची ही आपली मस्त खरपूस परतून झालेली आहे. आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. आता त्यामध्ये आपण साबुदाणा टाकून घेऊ आणि हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिट आपण हे परतून घेऊ. गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे. त्यामुळे काय होतं की साबुदाणा आपला असा चिपकत नाही. 2-3 मिनिट हाय फ्लेमवर साबुदाणा परतून घेतला की तो अगदी मोकळा होतो. 2-3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता साबुदाण्याचा कलर चेंज होतोय. आता आपण गॅस कमी करून घेऊ आणि त्यावर झाकण ठेवू. 3 ते 4 मिनिट एक वाफ काढून घेऊ. खिचडी शिजेपर्यंत आपण बटाटे कापून घेऊ. उकडलेला बटाटा असेल तर तो नेहमी शेवटीच टाकायचा, कारण आपण जेव्हा खिचडी मिक्स करतो त्यावेळेला बटाटा आपला पूर्ण खिचडीमध्ये मिक्स होतो आणि खिचडी खूप चिकट होते. त्यामुळे आपला उकडलेला बटाटा असेल तर तो नेहमी शेवटीच टाकायचा. तुम्ही जर कच्चा बटाटा कापून वापरत असेल तर तो तेलामध्ये आधी शिजवून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण साबुदाणा टाकून घ्यायचा. या आधी चॅनलला मी एक साबुदाण्याची मोकळी आणि मऊ खिचडी कशी बनवायची तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही एकदा नक्की बघा. 2-3 मिनिटांनंतर आपण खिचडी चेक करून घेऊ. तुम्ही बघू शकता अतिशय मोकळी आपली खिचडी झालेली आहे. इथे मी हिरव्या मिरच्या भरपूर वापरलेल्या होत्या आणि हिरव्या मिरच्या ज्या वापरल्या त्यांचा कलर अतिशय हिरवा होता, म्हणून आपल्या खिचडीला मस्त हिरवा कलर आलेला आहे. खूप सुंदर लागते ही हिरव्या वाटणातील खिचडी. या नवरात्रात एकदा नक्की ट्राय करा. आता आपण यामध्ये चिरलेले बटाटे टाकून घेऊ. बटाटा टाकून झाल्यानंतर आपण परत एकदा याला मिक्स करून घेऊ. बटाटे आपले व्यवस्थित मिक्स झाले की आता परत यावर झाकण ठेवून आपण 2 मिनिट शिजवून घेऊ. 2 मिनिट झालेले आहे. आता आपण परत एकदा खिचडी मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकता बटाटे टाकल्यानंतर ही आपली खिचडी एकदम मोकळी झालेली आहे.
आणि आपला साबुदाणाही तुम्हाला दाखवते एकदम परफेक्ट शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि खिचडी सर्व करून घेऊ. तुम्ही उपवासाचे कुरकुरे कधी खाल्लेत का? नाही ना? आजची आपली 5वी रेसिपी आहे. कच्च्या बटाट्यापासून आपण उपवासाचे कुरकुरे बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेले आहे. 3 बटाटे. हे मी मध्यम आकाराचे 3 बटाटे इथे वापरलेले आहेत. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 6 चमचे भगरीचं पीठ आणि 6 चमचे राजगिऱ्याचे पीठ. आता सगळ्यात आधी आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. इथे मी 3 बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि बटाटे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता ते आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचे आहे. अतिशय बारीक आपल्याला इथे बटाटा आपला कापून घ्यायचा आहे. या पद्धतीने पहिले आपण उभे स्लाइस करून घेऊ बटाट्याचे. बघू शकता. आता या स्लाइसला आपल्याला या पद्धतीने कट मारून घ्यायचा आणि बघू शकता. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे बटाटे आपले कापून घ्यायचे आहे. तुम्हाला अजून दाखवते मी. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला बटाटा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे. आपले बटाटे मस्त तुम्ही बघू शकता मस्त बारीक कापून झालेले आहे. आता हे बटाटे आपल्याला 5 ते 6 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. बटाटे मस्त आपले स्वच्छ 5-6 पाण्याने धुवून झालेले आहेत. इथे एका पातेल्यामध्ये मी 2 ग्लास पाणी उकळून घेतलेले आहे. लक्षात ठेवा पाणी आपल्याला एकदम उकळून घ्यायचं आहे. पाणी आपलं मस्त उकळून झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण बारीक कापलेले बटाटे टाकून घेऊ आणि फक्त 2 ते 3 मिनिट आपल्याला हे बटाटे आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा फक्त 2-3 मिनिटात आपल्याला गॅस बंद करायचा आहे, नाही तर बटाटे आपले खूप शिजतील. तीन मिनिटं झालेले आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा आपल्या बटाट्याचा कलरही थोडासा चेंज झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे बटाटे आपण एका चाळणीमध्ये टाकून थंड करून घेऊ. बटाटे मी इथे चाळणीत काढून घेतलेले होते. 5-6 मिनिटांनंतर आपले बटाट्याचं संपूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आणि बटाटाही मस्त आपले थंड झालेले आहे. आता ते आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊ. आता यामध्ये आपण सगळं साहित्य टाकून घेऊ. मीठ, लाल मिरची पावडर, राजगिऱ्याचं पीठ, भगरीचं पीठ आणि हे आपल्याला आता हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आपल्याला हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. आपण जे बटाटे थोडेसे शिजून घेतलेले होते तेच आपल्याला यामध्ये कुस्करून
याचा एकदम पिठासारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपला गोळा मळून तयार आहे. आता हा आपण 10 मिनिटासाठी असाच ठेवून देऊ. आपल्या पिठाला मस्त 10 मिनिट झालेले आहे. इथे मी एक मोठी प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे. तुम्ही कोणतीही घेतली तरी चालेल, अगदी आपली मिठाची घेतली तरीही चालेल. आता आपण तयार केलेलं मिश्रण यामध्ये टाकून घेऊ. तयार केलेलं मिश्रण मी एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे प्लास्टिकच्या पिशवीचं असं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि एका साईडला आपल्याला असं या प्रकारे सगळं बॅटर पिशवीमध्ये भरून घ्यायचं आहे. तुमच्याकडे पायपिंग बॅग असेल तुम्ही ती वापरली तरीही चालेल. हे बघा, आता आपण इथे छोटासा कट मारून घेऊ. या पद्धतीने आपल्याला इथे छोटासा पिशवीला कट मारून घ्यायचा आहे. हे बघा, आता एका मोठ्या प्लेटमध्ये आपल्याला या पद्धतीने असे कुरकुरे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. चवीला अतिशय सुंदर लागतात. एकदा नक्की ट्राय करा. अगदी चटपटीत खाण्यासाठी पटकन तयार होणारे हे कुरकुरे चवीला अतिशय भन्नाट लागतात. याच पद्धतीने मी सगळे कुरकुरे तयार करून घेते. या पद्धतीने मी इथे संपूर्ण कुरकुरे तयार करून घेतलेले आहे. आता ते आपण तळून घेऊ. कुरकुरे तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की आपण हळूहळू यामध्ये एक एक सोडून घेऊ. आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मस्त 3 ते 4 मिनिट तळून घ्यायचे आहे. 4 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आपले कुरकुरे मस्त तयार झालेले आहेत. आता मी ती साईडला काढून घेते. याच प्रकारे मी सगळे कुरकुरे तळून घेते. अतिशय सुंदर दिसत आहे आपले कुरकुरे. आवाज तुम्हाला दाखवते. हे बघा, यावरूनच कळत असेल की खायला किती कुरकुरीत लागणार आहे आपले कुरकुरे आणि किती मस्त झालेले आहेत. आता मी तुम्हाला आतमध्येही दाखवते. एकदम खुसखुशीत आपले कुरकुरे झालेले आहेत. उपवासाला काहीतरी चटपटीत खावंसं वाटलं तर हा एकदम उत्तम पर्याय आहे. आजची आपली 6वी रेसिपी आहे भगर आणि साबुदाण्याचे पीठ वापरून मऊ लुसलुशीत उपवासाचे पराठे. चला तर मग थोडाही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला आपल्या सुरुवात करूया. रेसिपीसाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे. 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, अर्धा चमचा जिरे, 4 चमचे मी इथे भगरीचे पीठ घेतलेलं आहे, 4 चमचे साबुदाण्याचे पीठ, 4-5 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ. सगळ्यात आधी आपल्याला हिरवी मिरची आणि जिरे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे. आणि मिरची मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेली आहे. आता आपण एका मोठ्या ताटामध्ये बटाटे आपले या पद्धतीने असे कुस्करून घेऊ. बटाटे कुस्करून झाले की त्यामध्ये चवीनुसार मीठ,
बारीक केलेली हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट, त्यामध्ये भगरीचं पीठ, साबुदाण्याचं पीठ, हे सगळं साहित्य आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. यामध्ये पाणी नाही वापरायचं आपल्याला त्या बटाट्यामध्येच पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हे पीठ असं तळ हाताने व्यवस्थित दाबून मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपला बटाटा आणि पीठ व्यवस्थित मिक्स होतील. तुम्ही बघू शकता या पद्धतीने असा घट्ट आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आणि हा गोळा आता आपल्याला 5 मिनिट ठेवायचा आहे. इथे मी 2 प्लास्टिकचे शीट घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे. आता आपण दोन्ही कागदांना तेल लावून घेऊ. कागदांना आपलं तेल लावून झाला की या साईजचा एक गोळा घेऊन आपल्याला त्यावर ठेवायचा आहे. आणि दुसरा कागद त्यावर ठेवून आपल्याला हे लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण लाटून घेऊ. हे बघा, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असाही ठेवा. इथे मी कट करून घेणार आहे. बघा किती मस्त दिसतंय. आता आपण ते भाजून घेऊ. इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे, त्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेऊ. आणि त्यावर आपण तयार केलेला पराठा टाकून घेऊ. चवीला अतिशय सुंदर लागतात हे पराठे आणि झटपट होतात. आता आपल्याला हे दोन्ही साईडने एकदम खरपूस भाजून घ्यायचं आहे. 2 मिनिटांनंतर आपण पराठ्यावर परत थोडंसं तेल टाकून घेऊ आणि तो पलटून घेऊ. तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरीही चालेल. हा पराठा थोडासा जाडसरच ठेवायचा, म्हणजे तो अतिशय मऊ होतो, खायलाही खूप सुंदर लागतो. आता आपण वरच्या साईडनी थोडंसं त्याला तेल लावून घेऊ आणि दोन्ही साईडने आपल्याला हा पराठा लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने आपला पराठा मस्त भाजून तयार झालेला आहे. मस्त टम्मा आपला पराठा फुगलेला आहे. आता आपण हा पराठा काढून घेऊ. याच पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घेते आणि सर्व करून घेते. अतिशय नरम आपला हा पराठा झालेला आहे. पराठे तुम्ही दही, भेंडीची भाजी किंवा डांगरच्या भाजी सोबतही खाऊ शकता किंवा असेही खाल्ले तरीही खूप छान लागतात. नवरात्रामध्ये गोड खावंसं वाटतंय तर मग हे लाडू नक्की बनवा. हे साबुदाण्याचे लाडू अगदी मोतीचूरच्या लाडूप्रमाणे दिसतात आणि बघूनच यांना तोंडाला पाणी सुटतं. चला तर मग थोडाही वेळ न घालवता आजच्या 7व्या रेसिपीला आपण सुरुवात करूया.
आजच्या रेसिपीसाठी मी 1 वाटी बारीक साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल. आता तो आपल्याला 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून काढायचा आहे. साबुदाणा आपला स्वच्छ धुवून झालेला आहे. आता ज्या वाटीने आपण 1 वाटी साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. अर्धी वाटी पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्याला हा साबुदाणा 4 ते 5 तास व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे. 4 तासानंतर आपण साबुदाणा चेक करून घेऊ. तुम्ही बघू शकता अतिशय मोकळा आपला साबुदाणा भिजून तयार आहे. लाडू बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेले आहे. 1 चमचा मगज, 1 चमचा तूप, खाण्याचा लाल कलर, अर्धा चमचा इलायची पावडर आणि ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. तूप आपलं थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आता आपण भिजवलेला साबुदाणा टाकून घेऊ आणि तो आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी झटपट होतात हे लाडू, चवीला तर अतिशय छान लागतात. या नवरात्रात एकदा नक्की ट्राय करा. आता हा लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला साबुदाणा 4 ते 5 मिनिट याच पद्धतीने परतून घ्यायचा आहे. 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता साबुदाण्याचा कलर मस्त चेंज होतोय. अजून 2-3 मिनिट आपण याला परतून घेऊ. चार मिनिटांनंतर आपला साबुदाणा तुम्ही बघू शकता एकदम असा थोडासा गोळा होतो त्याचा तयार, म्हणजे तो परफेक्ट शिजलेला आहे. आणि मी तुम्हाला दाखवते. आपला साबुदाणा ट्रान्सपरंट झालेला आहे, म्हणजे तो परफेक्ट शिजलेला आहे. आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊ. तुम्ही जास्त गोड खात असेल तर तुम्ही अर्धी वाटी साखरेपेक्षा जास्त साखर वापरली तरीही चालेल. आता ही साखर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता हे मिश्रण साखरीमुळे थोडंसं पातळ होईल, तर आपल्याला त्या साखरीच्या पाण्यात साबुदाणा परत आपला शिजवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. साखर आपली पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आणि ती व्यवस्थित साबुदाण्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये कलर टाकून घेऊ. आता या कलरमध्ये मी अगदी चमचाभर पाणी टाकून घेणार आहे. कलर तुम्ही उपवासाला खात नसेल, नाही टाकला तरीही चालेल, तो पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता आपण यामध्ये कलर टाकून घेऊ. कलरमुळे काय होतं, अगदी हलवाई बनवतात त्या पद्धतीने आपले हे लाडू दिसतात, खूप छान दिसतात आणि बघूनच तोंडाला पाणी सुटते. आता आपल्याला हे मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण आता मस्त घट्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा त्याचा मस्त असा गोळा तयार होतोय. आता यामध्ये आपण इलायची पावडर आणि मगज टाकून घेऊ. तुम्ही मगज ऐवजी दुसरे ड्रायफ्रूट वापरले तरीही चालतील. आता हे आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे मिश्रण थोडंसं थंड झालं
की आपण त्याचे लाडू तयार करून घेऊ. मिश्रण थोडंसं थंड झालं की ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता आपण हाताला थोडंसं तूप लावून घेऊ, त्यामुळे आपले लाडू हाताला अजिबात चिटकणार नाही. आता तुम्हाला मी इथे दाखवते, मी बघू शकता आपला साबुदाणा परफेक्ट शिजलेला आहे. आता प्रत्येक साबुदाणा हा सारखाच नसतो. तुमचा साबुदाणा जर वाफेवर शिजला नाही तर ह्या स्टेजला बघून घ्यायचं की साबुदाणा असा पाण्यासारखा म्हणजे एकदम ट्रान्सपरंट दिसला नाही तर त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आणि साबुदाणा आपला शिजवून घ्यायचा. आता आपण या साबुदाण्याचे मस्त लाडू तयार करून घेऊ. तुम्ही बघू शकता मस्त आपले लाडू तयार झालेले आहेत आणि कोणालाही वाटणार नाही की आपण हे लाडू साबुदाण्याचे बनवलेले आहेत. अगदी मोतीचूरच्या लाडूसारखे हे लाडू दिसतात आणि खायलाही तितके सुंदर लागतात. त्याचप्रमाणे मी सगळे लाडू बनवून घेते. एक लाडू मी तुम्हाला उघडून दाखवते. किती सुंदर दिसत आहे आपले लाडू. कोणीही म्हणणार नाही की हे साबुदाण्याचे लाडू आहे. अगदी मोतीचूरचे लाडू सारखे दिसतात. आजची आपली 8वी रेसिपी आहे कच्चा साबुदाणा आणि भगर पासून कुरकुरीत भजे. या नवरात्रात या अशा पद्धतीचे कुरकुरीत भजे मिळाले तर काय मज्जाच. चला तर मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाची कुरकुरीत भजी बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे. 3 मध्यम आकाराचे बटाटे मी किसून घेतलेले आहे, अर्धी वाटी भगर, अर्धी वाटी साबुदाणा, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा जिरे, 1 इंच आलं आणि चवीनुसार मीठ. सर्वात आधी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा आणि भगर यांची एक जाडसर भरड तयार करून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला भगर आणि साबुदाणा थोडासा जाडसर दळून घ्यायचा आहे. आता एका बाउल मध्ये ही भरड काढून घेऊ. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, आलं आणि जिरे यांची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता या पिठामध्ये चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि आलं आणि मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण किसून ठेवलेले बटाटे पिळून घेऊ. आता आपल्याला किसलेले बटाटे दोन्ही हाताने एकदम जोराचे पिळून घ्यायचे आहे, म्हणजे सगळं पाणी त्यातलं निघून जाईल. बटाटे किसून घेतल्यानंतर मी 4 ते 5 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेले आहे. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं भगर, साबुदाणा आणि बटाटे व्यवस्थित मिक्स झालेले आहे. असा घट्टसरच आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. यामध्ये आपण पाण्याचा वापर बिलकुल नाही केलेला. ओल्या बटाट्यांमध्येच आपली भगर आणि साबुदाणा व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आता हे 15 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवू. 15 मिनिट झालेले आहे. आपलं बॅटर मस्त तयार झालेलं आहे. आता आपण तेल गरम करून घेऊ. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण भजे सोडून घेऊ. तुम्ही
उपवासाला कोथिंबीर आणि जिरे खात नसेल तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल. आपल्याला हे भजी लो टू मीडियम फ्लेमवरच तळायचे आहे. हे भजी आपल्याला असे व्यवस्थित सारखे तळून घ्यायचे आहे, ज्यामुळे ते चिकटणार नाही. आपल्या भाज्यांना मस्त कलर आलेला आहे. आता हे मी काढून घेते. तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत झालेले आहे आपले भजे. याच पद्धतीने आपण सगळे भजे तळून घेऊ आणि सर्व करून घेऊ. उपवासाच्या एवढ्या चमचमीत रेसिपीज खाल्ल्यानंतर तुम्हाला काहीतरी हलकं फुलकं खावंसं वाटत असेल तर हा भगरीचा भात त्यासाठी उत्तम पर्याय आहे. पटकन पोट भरणारा हा भगरीचा भात एकदम मऊ आणि लुसलुशीत तयार होतो आणि खायलाही तो तितकाच छान लागतो. चला तर मग थोडाही वेळ न घालवता आज आपण आपल्या शेवटच्या रेसिपीला सुरुवात करूया. आजच्या रेसिपीसाठी इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे. त्यासोबतच इथे मी 1 बटाटा घेतलेला आहे. 7 ते 8 हिरव्या मिरच्यांची मी अशी काप करून घेतलेले आहे. 2 चमचे शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ. आता सगळ्यात आधी आपल्याला एका पॅन मध्ये भगर भाजून घ्यायची आहे. भगर भाजल्यामुळे भात आपला खूप छान फुलतो. त्यामुळे भगरीचा भात बनवताना भगर नेहमी भाजून घ्यायची. जवळपास 2 मिनिट इथे आपली भाजून झालेली आहे. आता ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता त्याच पॅन मध्ये आपल्याला 1 चमचा तूप गरम करून घ्यायचं आहे. इथे मी तूप वापरलेलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरीही चालेल. तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण शेंगदाणे व्यवस्थित तळून घेऊ. या ठिकाणी तुम्ही भाजलेले शेंगदाणेही वापरू शकता, पण इथे मी कच्चे शेंगदाणे वापरलेले आहे. ते आपल्याला थोडेसे तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. शेंगदाणेही मस्त आपले फ्राय झालेले आहेत. तेही आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता त्याच तुपामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे मस्त फ्राय झाले की त्यामध्ये आपण बारीक चिरलेली मिरची टाकून घेऊ आणि सोबतच यामध्ये आपण बटाटा टाकून घेऊ. इथे मी बटाट्याच्या खूप अशा मोठ्या फोडी केलेल्या नाहीये. थोडासा बारीकच या ठिकाणी मी बटाटा टाकून घेतलेला आहे. आणि आता यामध्ये आपण भाजलेली भगर टाकून घेऊ. भगर आपण इथे भाजून घेतलेली आहे, तरी सुद्धा आपण ती तेलामध्ये एकदा परतून घेणार आहोत. यामुळे भगरीचा भात जो आपण आज बनवणार आहोत त्याची चव अधिकच छान येते. त्यामुळे भगरीचा भात बनवताना भगर थोडीशी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या. मिनिटभर आपण ही भगर या तुपामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत.
वगैरेही आपली मस्त परतून झालेली आहे. आता मी यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहे. भगरीचा भात बनवताना नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा. आणि आता यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकून झालं की व्यवस्थित आपण ते एकदा मिक्स करून घेऊ. आणि यावर झाकण ठेवून आपण आता लो फ्लेमवर हा भगरीचा भात मस्त शिजून घेणार आहोत. 5 मिनिट झालेले आहे. आता आपण भगरीचा भात आपला चेक करून घेऊ. हा तुम्ही बघू शकता. मस्त आपलं भगरीचं भात इथे तयार झालेला आहे. हा भगरीचा भात एकदम मिक्स करून घेऊ. आणि आता आपण यामध्ये तळलेले शेंगदाणे टाकून घेऊ. सोबतच यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकून घेऊ. कोथिंबीर इथे ऑप्शनल आहे, तुम्ही नसेल खात नाही टाकली तरीही चालेल. सोबतच इथे मी अर्धा चमचा लिंबाचा रसही टाकून घेणार आहे. लिंबूही इथे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरीही चालेल. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि गरमागरम आपला हा भगरीचा भात आपण सर्व करून घेणार आहोत. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार होणाऱ्या आजच्या या 9 रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि या सगळ्या रेसिपीज या नवरात्रामध्ये नक्की ट्राय करा. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. अशा चमचमीत रेसिपीज बघण्यासाठी कल्याणीज किचन फॅक्टरी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा.